इथे बसला पाहिजे होता. असे लाईनीत भाऊ घेतले असते मोठ्यापासून. हे असं बोलायचं नाही, मी पण त्याची आलीच आहे. तुला बोलायचं नाही माझ्या भावाला. सासरी जाताना मिठी मारून रडणारी नाही, तुला आता ओळखणार असं रडत रडत म्हणणारी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी, जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी. तर नमस्कार मित्रांनो, आज रक्षाबंधन कामावरनात निघालंय बहिणीकडे. बहिणी खूप आहेत ना, तर रक्षाबंधन का इलं आहे. बाकीचं व्ह्यू तुमका मी नंतर दाखवेनच. जरा अवस्था बेकार आहे, घाम बीम भरपूर इलो. जरा वरती जाऊन जरा फ्रेश होतं आहे आणि बाकीचं तुमका व्ह्यू रक्षाबंधनचं सर्व व्ह्यू दाखवतो. बघत राहा, कुठेही जाऊ नका, भेटू आपण. तर ही आहे माझी सखी बहीण, सर्वात मोठी बहीण, आणि मी आज विरारला रक्षाबंधनला आलो आहे. तर बाकीचा व्ह्यू तुम्ही बघत राहा, मजा येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये. सासरी जाताना मिठी मारून रडणारी नाही, तुला आता ओळखणार असं रडत रडत म्हणणारी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी, जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी. ओके, पाया पडता. किती पाय तुका वे थांब. हाय, हॅलो आणि नमस्ते. आमचं यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस आहे रक्षाबंधनचा. आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे बहीण आणि भाऊचं रक्षाबंधन. मी माझ्या सगळ्या भाऊ आणि बहिणींना आज तुमच्याशी ओळख करून देते. हे माझे बहीण आणि भाऊ. तर एक बहीण राहते घाटकोपरला, ठाणे, भांडूप. त्यामुळे आम्ही बोललो एकाच ठिकाणी भेटूया ठाण्याला आणि रक्षाबंधन करूया. तर सर्वांना मान्य होतं, तर आम्ही भेटलो एकाच ठिकाणी आणि रक्षाबंधन केली. खूप मजा आली रक्षाबंधनला. बघत राहा व्हिडिओ. तू इथे बसला पाहिजे होता. असे लाईनीत भाऊ घेतले असते मोठ्यापासून. हे असं बोलायचं नाही, मी पण त्याची आलीच आहे. तुला बोलायचं नाही माझ्या भावाला. व्हिडिओ जातोय, व्हिडिओ येतोय. गावडी इतकं खालूदा गेला असं माझं. आता मला बोलायचं पंख्याच्या मध्ये नको जाऊ. हे ओळख नाही पटापट काय काय
कुंकुला आणि राक्षसबांध. हा मग मी असं केलंय. वेगवेगळ्या युनिटी बोला. काय त्यांना राखी बांधता येत नाही हाताला का म्हणजे नंदेला राखी बांधता येत. सुरू कर. एकदा जोडायचं ना कापायला होतं. जा तू तिथे उभी राहा. अरे हाताला लागतंय मग एवढंच लागणार आहे का चिकटला चिकटला. काय दिले मला बाबून का वेगळं वाटतंय मला. उठ रे उठ कबाब मी हटते नाही तुला सुरुवात करायची. काय बघत काही असं नको. दादा तुझं बाबा ह्याला स्पेशलच दिसतंय. मला येत आहे आमची करते. चला यावर्षी मी माझ्या बहिणींना रक्षाबंधनला युनिक गिफ्ट बनवलं होतं, शायरी लिहिली होती. तर बघा, आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. खूप मस्त बनवले होते गिफ्ट, बघत राहता. ताई, लहान भावांची राट फुलवणारी म्हणजे ताई. पहिली सखी म्हणजे ताई. कुठल्याही परिस्थितीत पुढे उभी राहणारी म्हणजे ताई. जीवन देणारी असते ती आई, पण जीवनाचा आधार असतो तो ताई. तुषार. थँक्यू.
बस ना किती वाजता बस. जायचंय घरी आपल्याला. इथे होऊ दे. अरे रेडीत बिडीत पॅक केलं होतं. छान बनवले वाटतं बिर्याणी. सख्खी असो किंवा मांडलेली बहीण नेहमीच आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. छोट्या कारणाने भांडत असली तरी शेवटी तीच मायेने जवळ येते. आपल्यावर कोणतं दुःख आलं की ते कसं लांब करायचं ते तिला बरोबरच जमत असतं. जगात काही झालं तरी ती कधीच आपली साथ नाही सोडत. थँक्यू. येणार नाही, लिहिणार, लिहायला. माझ्या उपयोगाचं आहे म्हणजे सगळ्यांचं सेम आहे. वाटलं म्हणजे तुम्हाला फॅमिलीमध्ये काहीतरी आहे ते चार कमी पडले. ऍडव्हर्टाईज कर रे हम लोग मेकअप. ते असं ना बूमर राहील त्याला फोटो घ्या वगैरे आज. ते ओपन नाही करणार. तुझ्या काय कामाचं Comment येतील, तुला हे दिलंय का म्हणून. अरे कसं हो, ते same महागाचं open करतोय. लोकांचं मला जाऊन फालायचं ते खोलून देतात. काढ ते काढ. थँक्यू. ऍडव्हर्टाईज केलं येत नाही. अरे आम्ही यूज करणारे वस्तू दिला जाते त्यांनी. चल बस.